नमस्कार मंडळी, मी मनीषा परत एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी बनवलेले आहेत उपवासाचे सांडगे साबुदाण्यापासून। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आणि हो, व्हिडिओला प्लीज लाईक करत जावा, तुम्ही लाईक नाही करत। व्ह्यूज माझे थोडेसे तरी वाढलेले आहेत, पण लाईक म्हणावासे होत नाहीत, त्याच्यामुळे आपला व्हिडिओ दुसऱ्यांपर्यंत पोहोचत नाही। प्लीज व्हिडिओला लाईक करत जावा। तर इथं मी थोडेसे सांडगे तुम्हाला मी तळून दाखवलेले आहेत। एकदम जास्त छान असे जेवढा सांडगा आहे त्याच्या डबल सांडगा फुगतो, ते व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही। आणि हो, कमेंट पण करून सांगत जावा की रेसिपी तुम्हाला कशी वाटली। तर इथं मी व्हिडिओला सुरुवात करते। तर इथं मी 1 वाटी म्हणजे 1 पाव किलो साबुदाणा घेतलेला आहे। 2 ते 3 पाण्यानं अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचा साबुदाणा, काही घाण असेल तर त्याच्यातनं काढायची। आणि मग नंतर आपण खिचडीला कसा साबुदाणा भिजत टाकतो तसा साबुदाणा भिजत टाकायचा। मी रात्रभर हा साबुदाणा भिजवून ठेवलेला आहे। जर तुमच्याकडे दिवसा टाईम असेल तर तुम्ही म्हणजे सकाळचा लवकर टाकून दुपारी पण सांडगे बनवू शकता, पण व्यवस्थित असा साबुदाणा भिजलेला पाहिजे आपला। आता इथं रात्रभर ठेवल्यामुळे इथं बघू शकता तुम्ही एकदम मऊसूत असा माझा साबुदाणा भिजलेला आहे। आता 1 पाव साबुदाण्याला मी 1च पाव म्हणजे 4 बटाटे घेतलेले आहेत। बटाटे व्यवस्थित शिजवून मी घेतलेले आहेत इथं, बघू शकता तुम्ही। आणि साबुदाणा मी सुट्टा करून घेतला, व्यवस्थित मोकळा करून घेतला एका ताटात काढून। आणि इथं मी आता इथं हिरव्या मिरच्या वापरते, तुम्ही लाल तिखट पण वापरू शकता, ऑप्शनल आहे, जे तुम्हाला आवडतं ते तुम्ही टाकू शकता। आणि इथं बटाटे मॅशरनं मॅश करून घेतलेत, कारण ते थोडेसे जरी त्याची साईज अशी मोठी राहिली ना तरी ते व्यवस्थित म्हणजे सांडगे तुटत नाहीत। आता व्यवस्थित मॅशरनं मॅश करून, थोडेसे गरम होते म्हणून पण मी मॅशरनं घेतली मॅश करून। आता इथं नंतर मी जी हिरवी मिरची बारीक केलेली ती टाकून घेतली, चवीनुसार मीठ टाकून घेतलं मी इथं। आणि ते जे मिश्रण होतं म्हणजे साबुदाणा बटाटा ते व्यवस्थित टाकलेलं, ते नंतर काय करायचं, परत व्यवस्थित एकदा हातानं मळून घ्यायचं व्यवस्थित, म्हणजे ते साबुदाणा किंवा जो बटाटा आहे तो एकजीव करून घ्यायचा व्यवस्थित असा। साबुदाणा सुट्टा नाही राहिला पाहिजे, तेवढं मिक्स करायचं, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। मग व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं की म्हणजे ते आपल्याला तोडताना पण व्यवस्थित असा इझी जातं आणि साबुदाणा बटाट्यांपासून वेगळा नाही होत। आता व्यवस्थित असा इथं आपण कणकेचा कसा गोळा मळतो तसा गोळा मी मळून घेतलेला आहे। आणि मग नंतर सांडगे मी थोडेसे सांडगे असे व्यवस्थित टेरेसवरती मी साडी अंथरलेली होती त्याच्यावरती तोडून घेतलेले आहेत, बघू शकता इथं तुम्ही इथं फॅनच्या हवेखाली, जर तुमच्या इथं ऊन नसेल तर फॅनच्या हवेखाली पण तुम्ही सुकवू शकता। आणि 1 दिवस उन्हात ठेवायचं त्याला। व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। थँक्यू सो मच।